श्री रुक्मिणी देवी महात्म्य अध्याय 7वा। नमो लक्ष्मी रूप रुक्मिणी, नमो अंबिका भवानी, नमो जगद्धारिणी आदि माया शक्ती। माते तुझ कारण आले साक्षात भगवान, घेऊन रूप सगुण निर्गुण सदा असता। अर्पिली तू प्रेम भक्ती, म्हणून धरिली सगुण मूर्ती, स्वीकारून संसार ग्रहस्थी अवतरले जगी। मूळ माधवी झाले लग्न, जोडा शोभे रुक्मिणी कृष्ण, अवतरले साक्षात लक्ष्मी नारायण द्वारके माजारी। ज्यांनी देखिला विवाह सोहळा, जन्म त्यांचा झाला सुफळा, उद्धरले त्यांचे सकळ कुळा पूर्व संचित बहु। विवाह झाला संपन्न, रुक्मिणी झाली सून, वासुदेव देवकी मन उल्हासले बहु। द्वारकेच्या नगरी रुक्मिणी राज्य करी, पट्ट राणी कृष्ण ग्रही झाली असे। या विवाहानंतर श्रीकृष्ण भार्या अर्पण, झाल्या असती दान विविध प्रसंगे। या सर्वात श्रेष्ठ रुक्मिणी असे ज्येष्ठ, राण्या 16,108 अससी कृष्णाशी। द्वारकेच्या प्रासादात रुक्मिणी बहु आनंदात, राज्य करी हृदयात संसार कर्तव्य करिता। ऐसेच एके दिनी दूत सांगे कृष्णा लागुनी, चालले जवळून दुर्वास मुनी पाचारू तयास। विवाह प्रसंगानंतर घेऊ आशीर्वाद वर, मनी करून विचार रुक्मिणी महाला येई। रुक्मिणीस सांगून वर्तमान, सांगे विचार कृष्ण, म्हणे घेऊ आशीर्वाद वचन थोर मुनी असे। देऊ जेवणाचे निमंत्रण, साधू कोपिष्ट भयान, तरी दक्षता आपण उभयता सिद्ध। रुक्मिणीस घेऊन कृष्ण निघाले जोडून रथ, आणण्या मुनी दुर्वास श्रद्धायुक्त अंतःकरणे। दुर्वासांशी करून नमस्कार, लोटांगण घाली चरणावर, मुनी आपण थोर चलावे द्वारकेशी। कृष्णासी म्हणे दुर्वास, येतो तुमच्या राजप्रासादास, परंतु आहे एक अट्टहास, रथी अश्वन जोडी। तुम्ही दोघे उभयता रथ मिळून ओढा, मी रथारूढ असता न्या द्वारकेस। एकूण दुर्वास बोल, कृष्ण झाले हतबल, रुक्मिणी आहे दुर्बल, कठीण धर्म संकट। अधिक न करिता विचार, श्रीकृष्णे दिला होकार, आहे आम्ही तयार रथ ओढण्या। आपल्या चरणांचा स्पर्श, करील आमुचा उत्कर्ष, त्यातच आमुचा हर्ष, असे उभयता। विनंतीस देऊन मान, दुर्वास झाले प्रसन्न, रथी होऊन स्थानापन्न निघाले द्वारकेसी। रथ ओढिता ओढिता थकली रुक्मिणी माता, पाण्याविन घसा सुकता जीव कासावीस। कृष्णास करुणा आली, रुक्मिणीची दशा जाणली, जलाविना मासोळी तैशी स्थिती। दुर्वासांच्या नकळत कृष्ण भूमीस विनवत, म्हणे माय मी संकटात मदत करी मज। चरणीचा अंगठा दाबत पाताळीची गंगा आणत, रुक्मिणीची तृष्णा भागवत स्वयं भगवान श्रीकृष्ण। भार्येच्या कठीण प्रसंगी कठीण धावून आले श्रीकृष्ण, दुर्वासांशी न सांगून कृत्य केले असे। भाग्यवश असता दुर्बळ, काय करील योद्धा प्रबळ, प्रारब्ध संचिताचे फळ मिळणार ते मिळणारच। पाताळीची गंगा भूवर, आणिली कृष्णे सत्वर, कर्तव्य सोडून दूर झाला म्हणे तू। झाले क्रोधित दुर्वास, शाप देई कृष्णास, म्हणे कृत्य केले खास, वाईट फळ तुम्हा। मज न विचारिता कैसी आणली गंगा माता, तृष्णा भारेची भागविता अपराध हा थोर। या अपराधाचे फळ निश्चित तुम्हा मिळेल, वियोगाचे बळ तुम्हा लागो। कर्तव्य तुम्ही सोडून, आचरेला मार्ग दारून, येईल वियोग घडून परस्परांचा। रुक्मिणीचे अंतःकरण झाले बहु विषण्ण, थोर तुम्ही भगवान विनवी दुर्वासांशी। शाप देऊन दुर्वास निघाले पुन्हा परतीस, न येई म्हणे प्रासादास पाहुणचार घेण्या। तुम्हा नसे उशाप, कुळीचे घडविले पाप, असता तुम्ही बहु प्रताप, मज न कर्तव्य। श्रीकृष्ण बहु विनंती करी, शाप स्वीकारितो आम्ही आदरी, परी चलावे द्वारका नगरी, चरणी लागे उभयता। आमुचे अतिथी आपण, स्वयं लाभले भगवान, बालके आम्ही अजान, कृपा करावी। प्रारब्धाच्या संचितानुसार कृत्य घडले आमच्या कर, नाही रोष कुणावर, जरी शाप मिळता। परी कृपा करा नाथा, करू नका मज अनाथा, चरणी आम्ही उभयता लीन असू सदा। श्रीकृष्णाच्या विनंतीस देऊन मान, पुनश्च रथी चढून, म्हणे रथल्या ओढून उभयता तुम्ही। दुर्वास येता द्वारकेशी, वासुदेव देवकी चरणाशी, लोटांगण घाली मुनीशी, म्हणे कुळ उद्धरले। बलराम रेवती येऊन, करी चरण प्रक्षालन, पूजा अर्चा वंदन मनोभावे आदरे।
श्रीकृष्ण आणि रुक्मिणी स्वकरे स्वयंपाक करुनी आदरे वाढवी मुनी भावभक्तीपूर्वक. म्हणे कृष्ण आन खीर तूच जाऊन दे सत्वर मुदपाकात तयार कर आज्ञा असे माझी. खीर आणि त्या पात्रात दुर्वास म्हणे कृष्णा ऐक लाव खीर सर्वांगास विलंब न करिता. दुर्वास आज्ञेनुसार कृष्णा आचरण करी सत्वर खीर ओतून सर्वांगावर आज्ञा पालन करी. सर्वांगास खीर लागता दुर्वास पावे संतुष्टता अचानक येई चित्ता तळवे तैसेच राही. झाले क्रोधित दुर्वास कैसे केले दुस्साहस मी देता आज्ञा खास अव्हेरली कैसी. कुठली ही घटना न घडे विना कारणा भविष्यातील सूचना असे त्यातून. एकता कृष्णाचे आख्यान कळेल घटनेचे महानपण श्रीकृष्णासी लागला बाण तळव्यावरीच. भविष्य काळाची ही घटना टळावी म्हणून दुर्वास योजना केली असावी हितकारणा श्रीकृष्णाची या. परंतु संचित प्रारब्धाचे श्रेष्ठ लीला ईश्वराचे अनाकळनीय स्वरूपाचे न समजे कधी. म्हणून जे जे होईल ते पाहावे निश्चल संकटी असावे अचल श्रद्धा ठेवून ईश्वरी. प्रत्यक्ष असता ईश अवतार न चुके कर्तव्य पार पूर्व संचित भोगणे फळ नसे कुणा हाती. भोग हे भोगून जातात मग फिटून जरी असता भगवान नसे सुटका कुणा. म्हणून भूत भविष्य काही नसे वर्तमानाची ग्वाही कर्मेच इति लवलाही संगती मनुष्याच्या. अशा प्रकारे असता गृहस्थीसी श्रीकृष्ण वागे सर्वांशी जरी असता ईश अंशी आचरी सदा कर्तव्य. ग्रहणाच्या एके समयी उपस्थित सर्व स्नेही द्रौपदी सह सर्व राणी विचारी रुक्मिणीसा. सांग तू विवाह कथा मोठी अद्भुत गाथा लाभली जीवनी अद्भुतता काय घडले असे. सांग तुझा संसार कसा चालवी कृष्ण यदुवीर घडतो का सवती मत्सर ग्रह कर्तव्यात. 16,108 जणींशी कसा वागे गृहस्थीशी संतुष्ट का तुम्ही संसाराशी सांग तू रुक्मिणी. एकूण द्रौपदीची विनंती लाजली कृष्ण प्रीती म्हणे एक तू इति आमच्या संसाराचे. करुण कृष्ण स्मरण करू लागे निवेदन इति आधी सांगून स्नेहपूर्वक आदरे. सर्व कथा ऐकून झाली द्रौपदी समाधान धन्य म्हणे कृष्ण संसारी ग्रस्त. परी कृष्णाच्या जीवनी श्रेष्ठ एकच असे रुक्मिणी करी संसार अर्पुनी प्रेमभाव भक्ती. उभय दाम्पत्याशी असे कन्या एक पुत्र दशी जन्म दिला प्रद्युम्नाशी अवतार मदनाचा. ज्येष्ठ प्रद्युम्न चारु देशन सुचारु चारु गुप्त सुदेशन भद्रचार चारुचंद्र सुषेण चारु विचारू ऐसे पुत्र. पूर्व पुत्र सर्व शूर उपजले नरवीर पित्याप्रमाणे आचर संस्कार रुक्मिणीचे. या सर्वांची भगिनी चारुमती असे नामे नंदिनी होती कृष्ण रुक्मिणी यांच्या पोटी. सर्व पुत्र कन्येवर प्रेम अलोट सर्वांवर देऊन शिक्षण संस्कार आदर्श गृहस्थे. ऐसेच एके समयी कृष्ण म्हणे रुक्मिणी मी नसता राज्याचा धनी का वरिले मज. मी नाही राजा मज नसे प्रजा गोपाळ मी जन्मजा परग्रही वाढलो. कितीतरी नृपवर असे योग्य तुझवर धनसंपत्ती बलवत्तर मजपेक्षाही. रूप सौंदर्य नसता अंगी असे श्यामलता सदा जीवनी पराधीनता भक्तांच्या मी. विचार करी रुक्मिणी आहे विशेष काही मनी म्हणवे म्हणून हे नव्हे चक्रपाणी गूढगम्य काही. विचार अति करिता भोवळ रुक्मिणीस येता देह जमिनीवर पडता घाबरे श्रीकृष्ण. म्हणे प्रिय रुक्मिणी सहज चेष्टा मनी केली असे स्वामीने क्षमा कर मज. परीक्षा घेतली यातुनी पाहिली प्रेम निरखुनी आहे तू हृदय स्वामिनी जीवनी माझिया. तरी कर माफ प्रेम तुझे अधिक कळले यातून एक प्रसंग घडला चुकून. म्हणून तू विसर हा प्रसंग सत्वर न करीत अधिक विचार प्राणप्रिय तू. रुक्मिणी येता शुद्धीवर लागली कृष्ण चरणावर म्हणे श्रेष्ठ तुम्ही यदुवर माझ्या जीवनी. हिनवू नका पुनश्च दासी मी जन्म सप्त केले मी तुम्हा हृदयस्थ जन्मोजन्मी. अशा प्रकारे ग्रहस्थी कृष्ण संसारी असती भार्येची बहुप्रीती करती असे सदा. रुक्मिणी जीवन होते अलौकिक महान आदर्श संसार करून श्रीकृष्ण जीवन.
सर्व गुण यश संपन्न, यशस्वी औदार्य महान, अंगीकारी भीमकी नंदन, कुळा माझी श्रेष्ठ. द्वारकेच्या नगरी रुक्मिणीची प्रीत न्यारी, श्रीकृष्ण हृदय संचरी पट्टराणी एक. करुण रुक्मिणी मातेस नमन, प्रक्षाळितो कृष्ण चरण, संपवितो अध्याय कथन गृहस्थी जीवनाचा. इति श्री रुक्मिणी देवी महात्म्य सप्तम अध्याय समाप्त.